आज या कथेत भगवान भोलेनाथ सांगतात की या 3 ठिकाणी दान कधीही करू नका, अन्यथा धनही जाईल आणि तुमचा धर्मही. श्रोत्यांनो, नवरात्रीमध्ये कोणाला दान देत असाल तर ही कथा नक्की ऐका. जो व्यक्ती ही कथा मन लावून ऐकतो त्याच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्याच्या घरात धनाची कमी कधीच नसते आणि त्याच्या घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य पूर्णपणे जळून जाते आणि त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा बरसत राहते. जो व्यक्ती ही कथा पूर्ण मन लावून ऐकेल त्याला पूर्ण जन्माचे फळ मिळेल आणि त्याला सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होईल आणि त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तर ती कोणती वस्तू आहे जी दान देण्याने दान देणारा व्यक्ती कंगाल होतो? एकदा आश्विन महिन्यात माता पार्वतीच्या मनात पृथ्वी लोकावर काही काळ व्यतीत करण्याची इच्छा झाली, तर भोलेनाथने गिरिराज नंदीना पार्वतीजींना सोबत घेत हिमालय पर्वताच्या तळाशी आले. त्यानंतर काही काळ व्यतीत झाल्यावर एक दिवस माता पार्वती निसर्गाची छा पाहत एका पर्वताच्या काठावर बसलेल्या एका लहान राज्यात गेल्या. त्या परिसराचा दृश्य अत्यंत मनमोहक होता. अचानक माता पार्वतीला एक खूप मोठा शेण खाणारा किडा दिसला, जो दिसायला खूप मोठा होता. तेव्हा त्या किड्याच्या बाजूला एका नागाने घात केला होता. नाग जसा त्या किडावर प्रहार करणार होता तसाच त्या क्षणी तो किडा एक मनुष्याच्या रूपात बदलला. त्यांनी पाहिले की तो किडा एक दिव्य राजाच्या रूपात परिवर्तित झाला. हे सर्व पाहून माता पार्वती खूपच चकित झाल्या. राजा तिथून निघून गेला आणि माता पार्वती तिथून परत महादेवजीकडे आल्या. शिवजींनी विचारले की तुम्ही कुठे गेल्या होत्या? तेव्हा माता पार्वती म्हणतात, स्वामी, आज मी जंगलात एक मोठी विचित्र घटना पाहिली, ज्यामुळे मी खूपच आश्चर्यचकित आहे. भगवान शिवांनी विचारले, देवी, तुम्ही असे काय पाहिले ज्यामुळे तुम्ही याला विचित्र म्हणत आहात? तेव्हा माता पार्वती म्हणतात, स्वामी, आज जेव्हा मी निसर्गाची छा पाहण्यासाठी जंगलात गेले होते तेव्हा मी एका ठिकाणी एक खूप मोठा विशाल किडा पाहिला आणि त्या ठिकाणी एक सर्प त्या किड्याची शिकार करणार होता. तसाच अचानक तो किडा एका राजाच्या रूपात बदलला. हे मला समजत नाही की जर तो किडा होता तर मग तो राजा कसा बनला आणि जर तो राजा होता तर मग तो किडा का झाला? माता पार्वती जींची ही गोष्ट ऐकून भगवान शिव मंद हसले आणि म्हणाले, हे देवी, आज जंगलात तुम्ही राजा धर्मदेवाला पाहिले आहे, जो या देशाचा राजा आहे. भगवान शिवांची गोष्ट ऐकून माता पार्वती अजूनच आश्चर्यचकित झाल्यात आणि शिवजींना विचारतात, हे स्वामी, राजा धर्मदेवने कोणते पाप केले होते ज्यामुळे त्याला किडा बनावे लागले? मी तर ऐकले आहे की या राज्याचा महाराजा खूप धर्मात्मा आहे, दानपुण्य करता तो भोजनही करत नाही. मग त्याच्याकडून असे काय पाप कसे झाले? तेव्हा भगवान शिव म्हणतात, राजा धर्मदेवचा हा स्वभावच त्याच्यासाठी अडचण बनला होता. त्याने असे काही दान केले की त्यामुळे राजा धर्मदेवाला किड्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. तेव्हा माता पार्वती म्हणतात, भगवान, मला समजले नाही. मला विस्ताराने सांगा की राजा धर्मदेवच्या बाबतीत असे कसे झाले? भगवान शिव म्हणतात, हे देवी, ही कथा तुम्ही खूप प्रसन्न चित्ताने मनःपूर्वक शेवटपर्यंत ऐका, कारण ही कथा ऐकण्यास अनंत गुण आणि पुण्य फलांची प्राप्ती होते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने ही कथा खूप प्रसन्न मनाने पूर्णपणे ऐकावी. एका प्रसिद्ध राज्यात एक महादानी राजा धर्मदेव राज्य करीत होते. राजा इतके मोठे दानी होते की जोपर्यंत त्यांच्या दारावर आलेले भुकेले भिखारी आणि ब्राह्मणांना जेवण देत नव्हते तेव्हापर्यंत ते स्वतःही जेवण करत नव्हते. हे त्यांचे रोजचे नियम होते आणि यामुळे संपूर्ण राज्यात त्यांचे खूप कौतुक होत होते. राजा धर्मदेवाचा दानधर्म करण्यासाठी एक नियमित वेळ होता. एका निश्चित वेळेपर्यंतच ते दान करीत. राजा धर्मदेव सकाळी 10 वाजल्यापासून दान वाटणे सुरू करीत होते आणि सूर्यास्त होईपर्यंत दान देणे थांबवून घेत होते. सूर्यास्तानंतर जर कोणी त्यांच्याकडे दान घेण्यासाठी येत असेल तर ते त्यांना दान देत नसत, तर त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगत असत. राजाचा लौकिक हळूहळू देश विदेशात पसरू लागला. आता तर रोज राजा धर्मदेवच्या दारावर याचकांची गर्दी असायची. ते प्रत्येक दिवशी याचकांना दोन्ही हातांची ओंजळ भरून स्वर्ण मुद्रा देत असत. सर्व याचक राजा धर्मदेवाची जय जयकार करत निघून जात होते. अशा प्रकारे राजाचे दिवस चांगले जात होते.
एक दिवस असे झाले की या राज्यात एक ब्राह्मण कुटुंब जंगलाच्या जवळ राहत होते. तो ब्राह्मण खूप तपस्वी होता. त्याला आपल्या मेहनतीने जे काही मिळत होते त्याच्यावर आपला काळ तो व्यतीत करीत होता. एक दिवस ब्राह्मणाच्या पत्नीने एका व्यक्तीकडून ऐकले की येथील राजा खूप दानी आहे. जो कोणी त्यांच्या दारावर जातो त्याला दान नक्कीच देतो. ब्राह्मणी ही गोष्ट ऐकून आपल्या पतीला सांगू लागली, हे स्वामी, हा राजा खूप दानी आहे. त्यांच्या दारातून आजपर्यंत कोणीही निराश परतलेले नाही. तुम्हीही महाराजांच्या दरबारात जाऊन या. त्या महाराजांकडून दान स्वरूपात आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. त्यामुळे आपले जीवन आरामात जाईल. ब्राह्मण म्हणाला, माझ्या जीवनाचा अर्धा काळ तर गेला आणि अर्धा काळ शेष आहे. तोही मी जसे तसे काढू शकेन, पण मी कुणाच्या दारावर हात पसरायला जाणार नाही. ब्राह्मणी म्हणाली, तुम्ही असे काय करताय? जर तो राजा स्वतःहून दान देत असेल तर तुम्ही ते दान घेण्यात काहीच वाईट नाही. आणि मग आपण तर ब्राह्मण आहोत. आपला धर्म आहे दान घेणे. मी म्हणते की तुम्ही राजाकडे एकदा नक्की जा. ब्राह्मणी पुढे म्हणाली, आपल्या कुटुंबाचे चांगले पालन पोषण करण्याची जबाबदारी प्रत्येक गृहस्थाची असते. प्रत्येक गृहस्थ व्यक्तीचे हा धर्म आहे की तो आपल्या कुटुंबाला सुखी ठेवेल, त्याला प्रत्येक सुखसुविधा उपलब्ध करावी. जे लोक असे करत नाहीत त्यांना परिवाराचे भरणपोषण करण्यामुळे पाप लागते. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी. ब्राह्मणीच्या बोलण्याने ब्राह्मण राजा धर्मदेवकडे जाण्यासाठी तयार झाला. आणि आता ब्राह्मण राजा धर्मदेवच्या दरबाराकडे निघाला. चालता चालता ब्राह्मणाला संध्याकाळ झाली. आणि इथे राजा धर्मदेवच्या दान देण्याचा एक निश्चित वेळ होता. त्या दिवशी राजा धर्मदेवच्या दरबारात जितके याचक आले होते ते सर्व दान घेऊन निघून गेले होते. आता राजाने दान देणे थांबवले होते. सर्व दान पेट्या बंद करण्यात आल्या होत्या आणि इथे ब्राह्मण मोठ्या दुरून पायी चालत आला होता. पण ब्राह्मणाच्या पोहोचण्याच्या वेळी सूर्यास्त झाला होता. आता महाराजांनी दान देणे बंद केले. राजा आणि त्याचे सैनिक दान पेट्या घेऊन राजमहालाकडे जात होते. त्याच वेळी रस्त्यात ब्राह्मण राजाच्या मार्गात येतो आणि खूप विनम्र भावाने म्हणतो, हे महाराज, मला ऐकण्यात आले आहे की आपण प्रत्येक दिवशी गरिबांना दान देता. मी देखील एक गरीब ब्राह्मण आहे आणि खूप दुरून चालत आपल्याकडे आलो आहे. कृपया मला देखील दान द्या. परंतु सूर्यास्तानंतर तो ब्राह्मण राजा जवळ आला होता. तेव्हा राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, मला क्षमा करा. मी सूर्यास्तानंतर दान देणे थांबवतो. तुम्ही सूर्यास्तानंतर माझ्या जवळ आले आहात. आता तुम्ही परत जा आणि उद्या माझ्याकडे या, तेव्हा मी तुम्हाला दान देईन. तसेच उद्या तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला आजचा आणि उद्याचा दोन्ही दिवसाचे दान देईन. ब्राह्मण थोडा जिद्दी स्वभावाचा होता. तो म्हणाला, महाराज, मला आजच दान द्या. मी उद्याच्या प्रतीक्षेत नाही राहू शकत. रोज रोज दान घेण्यासाठी मी तुमच्या येथे येऊ शकत नाही. राजा जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला थोडा क्रोध येतो. परंतु ब्राह्मणाची स्थिती समजून राजा पुन्हा त्याला समजावतो, हे ब्राह्मण देव, तुम्हाला उद्याच आमच्याकडे दान घेण्यासाठी यावे लागेल. मी तुम्हाला उद्या दान देऊ शकतो, आज दान देऊ शकत नाही. त्यावर ब्राह्मण म्हणाला, नाही महाराज, मला आजच दान हवे आहे. उद्या मी तुमच्याकडे येणार नाही. ही गोष्ट राजा चांगली वाटली नाही. त्यामुळे राजा क्रोधात आला. कारण राजा घोड्यांच्या अस्तबलाजवळ पोहोचला होता. तो क्रोधित होऊन त्याने तिथे काही घोड्याचे मल पडलेले होते. राजा बघतो की हा ब्राह्मण आजच दान घेण्याचा हट्ट धरून आहे. त्यामुळे दान म्हणून राजाने घोड्याची मल ब्राह्मणाच्या कमंडलात टाकली. ब्राह्मण त्या मलासोबत आदराने आपल्या घराच्या दिशेने निघाला. इथे घरी त्याची पत्नी त्याची प्रतीक्षा करीत होती आणि ती विचार करत होती की माझे पतिदेव राजाकडून काही दान घेऊन येतील, राजा त्यांना सोनेरी मुद्रा देऊन आमच्या सर्व दरिद्रतेला मिटवतील. आणि तेवढ्यातच ब्राह्मण दानात घोड्याची मल घेऊन घरात पोहोचला. तेव्हा ब्राह्मणाची पत्नी खूप आनंदित होते आणि ब्राह्मणाला म्हणते, पहा, मी तुम्हाला सांगितले होते ना की महाराजांच्या दरबारात दान घेण्यासाठी गेलात तर महाराज तुमची गरिबी मिटवतील. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, हे देवी, दान देणाऱ्याने दान दिले आणि मी ते स्वीकारले. तू एक काम कर, या स्थानाला शेणाने लेपून टाका, मग मी तुला राजाद्वारा दिलेले दान दाखवीन, नाहीतर हे दान अपवित्र होईल.
ब्राह्मणीने आनंदाने त्या ठिकाणी शेण लावले आणि त्या ठिकाणी एक दीपक प्रज्वलित केला. त्यानंतर ब्राह्मणाने घोड्याच्या मलाने भरलेले पात्र ब्राह्मणीला दिले. हे पाहून ब्राह्मणी आश्चर्यचकित झाली की ही काय थट्टा आहे. ब्राह्मण म्हणाला, थट्टा कोणती? राजाने दानात मला हेच दिले आहे आणि मी ते तुझ्यासाठी आणले आहे. आता ब्राह्मणी खूप दुःखी झाली. राजाने मलाचे दान दिले आहे म्हणजे राजाकडे धनाची कमतरता झाली का, काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही एकदा पुन्हा राजाकडे जा. श्रोत्यांनो, त्या दिवसानंतर ब्राह्मण कधीच राजाकडे दान घेण्यासाठी गेला नाही आणि त्याने तो मल आपल्या घराच्या दारात ठेवला होता. भगवान शिव म्हणतात, दानाचे जे फळ असते ते तुम्हाला ते 1000 गुणांनी परत मिळते. जर तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीचे दान केले असेल तर परलोकात त्याचे फळ हजारो गुणांनी वाढून मिळते. राजाने जे मलाचे दान दिले होते त्या मलाचा देवाच्या कृपेमुळे ब्राह्मणाच्या घराच्या दरवाजावर हळूहळू एक पर्वत बनत गेला. अशा प्रकारे राजाने दिलेल्या दानाचे फळ वाढतच गेले. ब्राह्मणी ब्राह्मणाला विचारते, हे स्वामी, या मलाचा काय होईल? हे तर रोज वाढतच आहे. तुम्ही वेदांचे ज्ञाता आहात, मला याचा अर्थ सांगा. ब्राह्मण म्हणाला, पहा देवी, हे राजाने दिलेल्या दानाचे फळ आहे, जे वाढतच आहे आणि हे फळ त्यालाच भोगावे लागेल. जर आपण याचा उपयोग करत असू तर राजाला याचे शुभ फळ मिळाले असते. आता जेव्हा हे आपल्या कामाचे नाही तर याचा परिणाम आता राजाला भोगावा लागेल. ही गोष्ट ऐकून ब्राह्मणी मोठ्या विचारात पडते. अशा प्रकारे हळूहळू वेळ जात राहिला आणि तिथे त्या मलाचा पर्वत मोठा होत गेला. भगवान शिव माता पार्वतींना म्हणतात, हे देवी, तुम्ही पुढे ऐका. एक दिवसाची गोष्ट आहे की राजा धर्मदेव वनात शिकारीसाठी जातो, परंतु राजा धर्मदेवला काही शिकार मिळत नाही. जेव्हा शिकार मिळत नाही तेव्हा तो शिकार न करता नगरात परत जात नाही. मग त्याला मार्गात कुठे थांबावे लागले तरीही चालेल. आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि सूर्यास्तानंतर कोणत्याही जीवाला त्रास देणे क्षत्रियांचा धर्म नसतो. हा विचार करत राजा म्हणाला, आता मला इथेच थांबायला हवे. राजा त्या जंगलाच्या जवळच थांबण्यासाठी स्थान शोधत असताना राजा त्या ब्राह्मणाच्या घरी जातो, ज्याला राजाने काही वर्षांपूर्वी मलाचे दान दिले होते. पण राजा त्या घटनेला विसरलेला होता. राजा धर्मदेव ब्राह्मणाच्या घरात पोहोचल्यावर त्याने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मण देवता, आज मला तुमच्या येथे थांबण्यासाठी स्थान पाहिजे. राजाच्या बोलण्यावर ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे राजन, तुमचे आमच्या या झोपडीमध्ये स्वागत आहे. त्या रात्री राजा धर्मदेवने ब्राह्मणाच्या झोपडीत विश्राम केला. जे काही ब्राह्मणाच्या घरात अन्न होते त्यानुसार ब्राह्मणाने राजाचा अतिथी सत्कार केला. भोजनानंतर राजा तिथे झोपी गेला आणि इथे जेव्हा सकाळ झाली तेव्हा राजाची नजर त्या ब्राह्मणाच्या झोपडी बाहेर मलाच्या ढिगावर पडते, जो मल आता पर्वताच्या रूपात बनला होता. त्या मलाच्या पर्वताला पाहून राजा ब्राह्मणाला विचारू लागला, हे ब्राह्मण देव, खरोखर तुमच्याकडे एवढे घोडे आहेत का, ज्यामुळे तुमच्या इथे इतका मोठा मलाचा ढीग झाला आहे? तेव्हा ब्राह्मण उत्तर देतो की महाराज, आम्ही तर पूजापाठ आणि साधना करणारे ब्राह्मण आहोत, आम्हाला घोड्यांपासून काय काम आहे? राजा म्हणाला, तर मग तुमच्या घराबाहेर हा मलाचा ढीग कसा? ब्राह्मण समजावून सांगतो की राजन, याच्या मागे एक मोठे रहस्य आहे. आता त्या रहस्याला जाणून घेण्यासाठी राजा उत्सुक झाला. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, आमच्या राज्याचा राजा मोठा दानी आणि धर्मात्मा आहे. तो रोज सोने रत्न दान करतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीने मला जबरदस्तीने राजाकडे दान घेण्यासाठी पाठवले. माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी राजाकडे दान घेण्यासाठी गेलो. जेव्हा मी राजाकडून दान घेण्याची जिद्द करीत होतो तेव्हा राजा मला पुढच्या दिवशी येण्यास सांगत होता, पण मी राजाच्या बोलण्याला मानले नाही. जेव्हा मी दान घेण्याची जिद्द करू लागलो तेव्हा राजा क्रोधात येऊन माझ्या कमंडलामध्ये घोड्याच्या मलाची थोडीशी लीद टाकली. मी ती लीद आदराने घेऊन माझ्या घरी परत आलो आणि ती लीद इथे ठेवली, कारण ती लीद माझ्या काही उपयोगाची नव्हती आणि मी दानाची वस्तू कुठे फेकू इच्छित नव्हतो. राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, राजाने तुम्हाला घोड्याची थोडीशी लीद दान दिली असावी, पण हा तर इतका मोठा पर्वत कसा झाला? तेव्हा ब्राह्मणाने समजावून सांगितले,
हे राजन, आमचे वेद पुराण म्हणतात की जर एखाद्या दान देणाऱ्याने जितके दान दिले त्याचे 1000 गुणा फळ त्याला परत मिळते. राजाचे ते दान वेळेसह 1000 गुणा वाढून जमा झाले आहे. आता त्या दानाचे फळ राजाला स्वतःच भोगावे लागेल. ब्राह्मणाची ही गोष्ट ऐकून राजा घाबरतो. तो दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला विचारतो, हे ब्राह्मण देव, राजा याचे फळ कसे भोगणार आहे, मला याबद्दल अधिक सांगा. ब्राह्मण म्हणाला, पहा राजन, हा मलाचा ढीग आता राजाला खावा लागेल. जोपर्यंत तो याला खाणार नाही तोपर्यंत हा वाढतच राहील. ब्राह्मणाची गोष्ट ऐकून राजा घाबरला आणि त्याने सर्व गोष्ट ब्राह्मणाला सांगितली की मीच या राज्याचा राजा आहे आणि मीच तुम्हाला घोड्याची लीद मल दान दिले होते. कृपया मला क्षमा करा आणि मला याचा काहीतरी उपाय सांगा, माझा उद्धार कसा होईल. ब्राह्मण म्हणाला, हे महाराज, मी तुम्हाला ओळखले होते. तुम्ही जर राजा असाल तर तुम्हाला त्याचा परिणाम हा भोगावाच लागेल, कारण दान देणारा व्यक्ती जर कोणत्याही अशा वस्तूचे दान करतो जी दुरुपयोगी आहे तर ती वस्तू दान मिळालेल्या व्यक्तीच्या कोणत्याही उपयोगी नसते, त्यामुळे त्या वस्तूचे फळही त्यालाच भोगावे लागते. ब्राह्मण पुढे म्हणाला, हे राजन, तुम्हाला तुमच्या केलेल्या गोष्टीचे फळ भोगावे लागेल. जर तुम्ही ही लीद खाण्यापासून वाचू इच्छित असाल तर मी तुम्हाला एक दुसरा उपाय सांगतो. जर तुम्ही तो उपाय केला तर तुम्हाला खूप सारे सहकारी मिळतील. जर तुम्ही तो उपाय केला नाही तर तुम्हाला एकट्याने सर्व लीद खावी लागेल. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, तुम्ही तुमच्या स्वतःची निंदा करून घ्या. ज्या प्रमाणात या राज्यात तुमची निंदा होईल त्या प्रमाणात ती लीद कमी कमी होईल. राजा म्हणाला, हे ब्राह्मण, माझी निंदा कोण करेल? लोक तर माझी स्तुती करतात. तेव्हा ब्राह्मणाने सांगितले, तुम्ही एक काम करा, तुमच्या कुलपुरोहिताची कन्या पकडून तिला तुमच्या घरात जबरदस्तीने आणा आणि तिच्या मागणीवरही तिला परत करू नका. यामुळे तुमची राज्यात निंदा सुरू होईल. पण त्या कन्येकडे तुमच्या नजरेने तिच्याबाबत खराब विचार करू नका. तुम्ही तिला मुलीप्रमाणे घेऊन या. पण ही गोष्ट कोणालाही सांगू नका की तुम्ही तिला मुलीप्रमाणे आणले आहे. कन्येला घेऊन जाताना तुम्ही तिला राणीच्या जवळ ठेवा आणि तिला सांगा की ती त्या कन्येला मुलीप्रमाणे वाढवावे. प्रजा समजेल की तुम्ही एक मोठे निंदा करणारे कार्य केले आहे, त्यामुळे राज्यात तुमची निंदा सुरू होईल आणि हे लीदचे ढीग कमी होईल. राजाला हा उपाय समजला आणि तो आपल्या राज्यात परतला. राजा आल्यावर तो थेट आपल्या कुलपुरोहिताच्या घरात गेला. कुलपुरोहिताने जेव्हा राजा आपल्या घरी आलेला पाहिला तेव्हा त्याने विचारले, हे राजन, आज तुम्ही खूप उदास दिसत आहात. राजा म्हणाला, गुरुदेव, आपल्या कन्येला बोलवा, मला तिच्याकडे काम आहे. कुलपुरोहिताने विचारले, कदाचित त्याला काही भेटवस्तू द्यायची असेल, काही महत्त्वाच्या गोष्टी विचारायच्या असतील, असे समजून त्याने आपल्या कन्येला हाक दिली. राजाने तिचा हात पकडला आणि पुरोहिताला धक्का देऊन तिला रथात बसवले आणि आपल्या घरात घेऊन गेला. बिचारा कुलपुरोहित आपल्या मुलींसाठी विव्हळत होता. हे महाराज, तुम्ही हे काय करत आहात? राजाने एकही गोष्ट ऐकली नाही. चुपचाप त्याची कन्या घेऊन महालात गेला आणि आपल्या राणीकडे ठेवून तिला सांगितले, हिला मोठ्या प्रेमाने मुलीप्रमाणे ठेवावे आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नका. राणीने विचारले, हे महाराज, तुम्ही हिला का आणले आहात? ही आपल्या गुरूंची मुलगी आहे. राजा म्हणाला, हे महाराणी, तुम्ही शांत रहा. जे मी करतोय ते माझ्या उद्धारासाठी आहे. भगवान शिव माता पार्वतींना म्हणतात, हे पार्वती, राजा जेव्हा पुरोहिताची कन्या उचलून आणतो तेव्हा सर्व प्रजेला दिसले होते, पण त्यावेळी कोणीही काही नाही म्हटले. आता संपूर्ण राज्याच्या लोकांनी त्या राजाची निंदा सुरू केली की हा राजा एक व्यभिचारी व्यक्ती आहे, ज्याने आपल्या गुरुच्या कन्येला पत्नी बनवून आपल्या राजमहालात जबरदस्तीने ठेवले आहे. आम्ही तर आधीच सांगत होतो की राजा हा खूप नीच आहे. तो लोकांना दान देऊन फक्त दिखावा करतो. अशा प्रकारे संपूर्ण नगरात राजाची बदनामी सुरू झाली. सर्व लोक म्हणू लागले की अशा राजावर काय विश्वास ठेवावा जो आपल्या गुरुला मान देत नाही. इथे ब्राह्मणाच्या दारावर तो लीदचा ढीग कमी होऊ लागला. जेव्हा लोक राजाची निंदा करीत होते ते त्या लीदच्या ढिगात सहभागी होत गेले. हळूहळू तो लीदचा ढीग कमी झाला. राजा काही दिवसांनी
पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या घरी गेला आणि पाहतो की ब्राह्मणाच्या घराच्या समोरचा लीदचा ढीग आता त्याला दान दिलेल्या लीद इतका कमी झाला आहे. हे पाहून राजा खूप आनंदित झाला. राजा दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मण देव, तुम्ही तर पहाडासारखा लीदचा ढीग कमी करून टाकला. ज्या ज्या लोकांनी माझी निंदा केली असेल त्यांच्या वाट्यात तो गेला असेल, पण आता जो उरला आहे त्याचा काही उपाय सांगा. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, हा उरलेला लीद तुमचा वाटा आहे. हे तुम्हालाच खावे लागेल. तुम्हाला हे खाण्यासाठी कीटकाच्या योनीत जन्म घ्यावा लागेल. राजा म्हणाला, हे मुनी, तुम्ही मला सांगाल का ज्यामुळे हा लीद संपेल आणि मला कीटकाच्या योनीत जन्म मिळणार नाही. ब्राह्मण एक उपाय सांगतो, राजन, माझा एक भाऊ आहे जो तुमच्या या नगरात राहतो. तो खूप विद्वान आणि ईश्वर भक्त आहे. भगवान शिवावर त्याची खूप भक्ती आहे. ते दोघे पती-पत्नी खूप सज्जन आहेत आणि नेहमी ईश्वराच्या ध्यानात असतात. त्यामुळे असे वाटते की त्यांनी तुमची निंदा केली नसेल. जर त्यांनी तुमची निंदा केली तर उरलेला लीदचा ढीगही संपुष्टात येईल. ब्राह्मणाची ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, हे ब्राह्मणदेव, मी त्यांच्या तोंडाने माझी निंदा करून घेईन. भगवान भोलेनाथ माता पार्वतींना सांगतात, हे देवी. राजा रूप बदलून त्या ब्राह्मणाच्या घरात पोहोचला. त्यावेळी ब्राह्मणाने राजाचे स्वागत केले आणि बसण्यासाठी त्याला आसन दिले. राजा आसनावर बसला आणि आता राजा त्या ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मणदेव, मला ऐकायला मिळाले की इथला राजा खूप अन्याय करणारा आहे, खूप नीच प्रवृत्तीचा आहे. ब्राह्मण म्हणाला, असेल, पण मला त्याच्याशी काय घेणंदेणं आहे. राजा म्हणाला, हे महाराज, त्याने आपल्या गुरुच्या पुत्रीला बलपूर्वक आपल्या घरात ठेवले आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मला माहिती नाही. आता राजा हा आपल्या मुखानेच आपली बदनामी करू लागला. हा खूपच दुष्ट राजा आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, मला माहिती नाही आणि तुम्ही ही सर्व गोष्टी मला का सांगत आहात. राजा वारंवार त्या ब्राह्मणाला निंदा करण्यासाठी उकसवत राहिला, तरीही त्याने निंदा केली नाही. त्यानंतर ब्राह्मणाने आपल्या तपोबलाने पाहिले की हा राजा आहे तो माझ्याकडून निंदा करण्यासाठी आला आहे आणि आपल्या पापात मला सामील करण्यासाठी आला आहे. ब्राह्मण म्हणाला, मी तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही येथून परत जावे. मी कधीही कुणाची निंदा करत नाही. मी एक खरा शिवभक्त आहे आणि माता पार्वतीने दिलेल्या उपदेशांचे अनुसरण करतो. कुणाची बदनामी करून मी नरकात जात नाही. मी आजवर जीवनात कधीही अनैतिक कार्य केलेले नाही आणि अंतकाळात काही असे करून मला माझे हे लोक आणि परलोक बिघडवायचे नाही. हे राजन, तुमचे पाप तुम्हाला भोगावे लागेल. ब्राह्मणाने कठोर शब्दात राजाला हाकलून दिले. निराश झालेला राजा तिथून परत आपल्या राज्यात गेला. एक दिवस नंतर तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या घरी जातो जिथे तो लीदचा ढीग पाहतो. ब्राह्मणाच्या चरणांवर जाऊन राजा पडतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देव, आता काही अन्य उपाय नाही का. ब्राह्मण म्हणाला, नाही राजन, समजून घ्या, आता तुम्हाला हे खावे लागेल, कसेही खा. ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, माहीत नाही कधी मला कीटाचे जन्म धारण करावे लागेल तेव्हा किती पाप होतील. मग तुम्ही मला काही काळासाठी कीटक बनवा. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, मी तुम्हाला कीटक बनवू शकत नाही. इतकी शक्ती माझ्या आत नाही आणि हे काम तर देवाचे आहे. पण मी तुम्हाला इतके सांगू शकतो की तुम्ही तुमच्या मरणानंतर एक दिवस कीटक बनणारच आहात आणि जेव्हा तुम्ही आपल्या हिस्स्याचे लीद खाल तेव्हा तुम्ही त्या पापातून मुक्त होणार आहात, कारण तुम्ही तुमच्या जीवनात काही पाप केलेले नाही. तुमची दानाची गिनती होईल. तुम्ही नेहमी गरिबांना दान केले आहे, पण तुमच्याकडून ही चूक झाली आणि तुम्हाला ही चूक भोगावी लागेल. तुम्हाला कीटक बनावे लागेल, पण ते लीद खाल्यानंतर तुम्ही मानव योनी प्राप्त कराल. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला पुढील कथा सांगत म्हणतात, हे देवी, काही दिवसांनंतर राजा धर्मदेवाचा मृत्यू होतो आणि मृत्यूच्या नंतर त्याला शेण खाणारा किडा म्हणून जन्म मिळतो. ज्या ठिकाणी लीद होती तिथे जाऊन तो लीद खायला लागतो. हळूहळू अनेक वर्षांमध्ये त्या लीदला तो किडा खात राहतो आणि त्याचे सारे हिस्से संपवतो. हे देवी, आणि तेव्हा तुमची नजर त्या कीडवर पडते आणि त्याचवेळी तो मनुष्य रूपात प्रकट होतो.
आणि दिव्य देह मिळवून स्वर्गात जातो. हा राजा धर्मदेव, ज्याने क्रोधात एक ब्राह्मणाला दानात लीद दिली होती, त्याच कारणामुळे तो एका किड्याच्या योनीत जन्माला आला. अशा प्रकारे एक महान दानी राजा देखील अहंकारामुळे केलेल्या दानाच्या फळाने किडा बनून भोगतो. भगवान शिवजी सांगतात की जो व्यक्ती अनुपयोगी वस्तूंचे दान करतो, क्रोधात दान करतो, अहंकारामध्ये दान करतो, तो सदैव पापाचा भागीदार असतो. दान देण्यापूर्वी मानवाने आपल्या अंतर्मनात विचार करावा की जर दान देण्याची सामर्थ्य नसेल तर दान दिलेले बरे. आपल्या द्वारा दिलेलं दान आपण अनेक पटींमध्ये परत मिळवत असतो, ते जरी या जन्मात मिळाले तरी किंवा पुढच्या जन्मात. जर आपण कुणाला खाण्याच्या वस्तूंचं दान दिलं असेल तर पुढे येणाऱ्या अनेक जन्मांमध्ये आपल्याला कधीच भोजनाचा संकट येणार नाही. जर आपण कुणाचा उपहास केला, अहंकारामुळे त्याला वगळलं असेल तर त्याचे फळ आपल्याला अनेक पटींमध्ये भोगावे लागते. तर मित्रांनो, आशा आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.